नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला ऊस मार्गदर्शक श्री सुनील जरकर। हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितरित्या आणि पद्धतशीर बघायचा आहे शेतकरी मित्रांनो। भरपूर काही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शिकायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला आपण ऊस मोठी भरणी करत असतो त्यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात शंका काय असते, आपण खत हे सरीत टाकलं पाहिजे का भोंड्यावर टाकलं पाहिजे। मी विषय मोठ्या भरणीचा घेतोय शेतकरी मित्रांनो। ज्यावेळेला आपली मोठी भरणी असते त्यावेळेला प्रत्येक शेतकरी काय करतात, सरीमध्ये खत टाकतात आणि मग रिव्हर्स रोटर व रेझर मारत असतात। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला तसं अजिबात करायचं नाही। त्याचं कारण सांगतो आणि प्रात्यक्षिक तुम्हाला मी दाखवणार आहे आज, ते का करायचं नसतं तसं। खत हे शेतकरी मित्रांनो मोठ्या भरणीसाठी, हे आपण ज्यावेळेला मोठी भरणी करत असताना जो भोंडा असतो, ऊस हा आपला सरीत असतो व भोंड्यावरतीच खत टाकायचं आहे। त्याचं कारण असं आहे शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला आपण भोंड्यावरती खत टाकणार आहे आणि टाकल्याच्या नंतर रिव्हर्स रोटर व त्याच्या पाठीमागे रेझर आपण मारत असतो। ज्यावेळेला रिव्हर्स रोटर मारतो त्यावेळेला माती दोन्ही साईडला अशी उडत असते व त्याच्यानंतर आपण रिव्हर्स रेझरनं माती लावून घेत असतो। तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेला आपण रिव्हर्स रोटरनं माती दोन्ही साईडला उडते त्याच्यानंतर आपण रेझर मारतो, रेझर नंतर माती दोन्ही साईडला उसायला लागत्या। तर ते खत का टाकायचं आहे भोंड्यावरती, त्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला आता दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो। व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितरित्या पाहावा। तर शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला आपण खत टाकतोय भोंड्यावरती त्यावेळेला दोन्ही साईडला ज्यावेळी माती उडते, ती माती म्हणजे ही आता हा ऊस मोठी भरणी केलेला आहे शेतकरी मित्रांनो। तर आमच्या शेतकरी मित्रांनो दाखवा ते का भोंड्यावरती खत टाकायचं असते शेतकरी मित्रांनो। ज्या वेळेला माती दोन्ही साईडला उडत्या त्या मातीच्या पार्टिकल मध्ये ते खत थोडं थोडं गेलेलं असतं। ते खत आपल्या ह्या भोंड्याच्या मध्ये असतं। मग ज्या वेळेला आपण ऊसाला माती लावत असतो त्यावेळेला मोठी भरणी ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला 2 ते 3 कांड्या आपल्या मातीमध्ये जात असतात। त्यावेळेला शेतकरी मित्रांनो, हे आता तुम्ही पाहताय 2 ते 3 कांड्या मातीमध्ये गेल्यात। तर शेतकरी मित्रांनो, ह्या ज्या 2 ते 3 कांड्या मातीमध्ये गेलेल्या असतात त्या कांडीला ह्या इथून अशा मुळ्या सुटायला चालू होतात शेतकरी मित्रांनो। म्हणजे ज्या जमिनीमध्ये 3 कांड्या गेलेल्या आहेत त्याला हे जे आपण इथं जे आपण डोळा असतो त्या डोळ्यातून साईडला हे पूर्णपणे सगळ्या मुळ्या सुटतात। कुठे शेतकरी मित्रांनो, खाली 3 कांड्या ज्या गेल्यात त्या 3 कांड्यासने त्यावेळेला अशा गोल मुळ्या सुटतात। त्यावेळेला ह्या जमिनीतील ते अन्न पूर्णपणे त्या मुळ्या खेचून आणून घेत असतात। त्या मुळ्या खताला कधी खात नाहीत व खत मुळ्यांना खात नसतं। त्या दोन्हीच्या मध्ये जीवाणू कार्यरत असतो शेतकरी मित्रांनो। पण ज्या वेळेला आपण भरणी करणार असतो त्यावेळेला खत हे सरीत टाकायचं नाही। ज्यावेळी तुम्ही सरीत खत टाकणार आहे त्यावेळेला वरल्यावर माती लागणार आहे, खत खाली राहणार आहे। ज्यावेळी तुम्ही पाणी सोडणार आहे त्यावेळेला नुसतं खालच्या खालीच खत जाणार आहे। पण ह्या ज्या 3 कांड्या आपल्या ज्या मातीमध्ये गेल्यात त्या 3 कांड्याला जे ह्या मुळ्या सुटणार आहेत पूर्णपणे टोटली आपल्या एका गड्ड्यामध्ये 10, 12, 14 जे ऊस असतात चांगले मिनिमम 12 ऊस जरी आपण पकडले तर प्रत्येक 12 एका ऊसाला 3 कांड्या जरी मातीमध्ये गेल्या भरणी केल्यानंतर, तर एका ऊसाला 3 कांड्या म्हणजे 12 36 कांड्या आपल्या टोटली मातीमध्ये जातात खाली भोंड्यामध्ये। त्या 36 कांड्याला पूर्णपणे इथून अशा मुळ्या ज्या सुटतात त्या मुळ्यांना अन्न खाण्यासाठी ह्या मातीमध्ये आवश्यक अशी खतं असणं गरजेचं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही एकच शिकायचं आहे, हा पार्ट 1 आहे। दुसरी गोष्ट पार्ट 2 मध्ये खत भरणीला मोठ्या कोणतं टाकायचं आहे व भरणी करताना पण कशी भरणी करायची आहे ते पण मी पार्ट 2 मध्ये सांगणार आहे। फक्त ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच शिकायचं आहे की खत हे आपल्याला मोठ्या भरणीला म्हणतोय मी शेतकरी मित्रांनो, बाळ भरणीला नाही। मोठ्या भरणीला खत हे आपण भोंड्यावरतीच टाकायचं आहे व रिव्हर्स रोटर व रेझर मारायचा आहे शेतकरी मित्रांनो। तर अशा पद्धतीनं हे ज्यावेळेला भोंड्यामध्ये खत जातं त्यामुळे उत्कृष्ट पद्धतीने ह्या ज्या वरती मुळ्या सुटणार आहेत ह्या 3-3 कांड्यांना त्या मुळांना पाणी व खत हे दोन्ही पण मिळतं। तर शेतकरी मित्रांनो, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। पार्ट 2 मध्ये मी सांगणार आहे खत कोणतं टाकायचं आहे। तुम्ही अवश्य पार्ट 2 पाहावा व ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच लक्षात ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो, मोठ्या भरणीला खत हे सरीमध्ये न टाकता भोंड्यावरतीच टाकायचं आहे। थँक्यू, धन्यवाद शेतकरी मित्रांनो। मी आपला ऊस मार्गदर्शक श्री सुनील जरकर।